कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळ्या विजेत्यांचं मी अभिनंदन करतो आणि मान्यवरांचे आभार। मी सगळ्यांना विनंती करतो की एकत्रित फोटोसाठी आपण रंगमंचावरच थांबायचं आहे। नक्की काय शिस्त आहे डोक्यात? नाही, मी तुझ्या केलेल्या अपमानाचा बदला तू सहज घेऊ शकत होतास। ताराला आता या फेरीत बाद करून काय ना, मी माझ्या पोरीला शब्द दिलाय आणि काही झालं तरी तो मी मोडू शकत नाही। आणि मलाही असं आता वाटतंय की आपल्यातले जे हे युद्ध आहे ते थांबायला हवं। काय युद्ध तर अजून सुरू झालंय आणि इतक्यात हार मानली? हार पत्करलीस तू? जोवर मी तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाही ना, तोवर हे युद्ध थांबणार नाही। आणि अजून तुला पूर्ण उद्ध्वस्त करायचं बाकी आहे। त्यामुळे मी हे युद्ध थांबूच देणार नाही। बर देवा, बारीक लक्ष ठेवा। चल तारा, गाडीत बस। सावली, थांब जरा, माझं काम आहे तुझ्याकडे। काय काम आहे? अरे, पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचंय ना आम्हाला। सावलीच बघते ना ते सगळं, त्यामुळे थोडं काम आहे। ते झालं की मी स्वतः सोडीन ना तिला घरी। हा हो, चालेल ना, हरकत नाही, आम्ही पुढे होतो। येतो। चल। गाडीत बस। अगं, कुठे चाललीस? चल बाहेर ये। काय झालं माई? बाहेर ये। माई काय झालं? काय चाललंय तुझं? हा, म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय? वा, तारा, यालाच म्हणतात वेड पांघरून पेडगावला जाणे। खरंच माहिती नाही तुला काय चाललंय ते? हा, तुला माहित होतं ना जगन्नाथ तिथे परीक्षक म्हणून येणार आहे ते? नाही माई, मला ह्याबद्दल काहीच माहित नव्हतं। हो, कसला भोळेपणाचा आवंटे ही। खरंच तुला माहित नव्हतं? हा, तुम्हाला काय वाटलं ग, या भैरवी वजाला मूर्ख बनवणार तुम्ही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।